नमस्कार मंडळी, आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे। आणि आज अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे ग्रामीण भागात विशेषतः शेतकरी आदिवासी कुटुंबांना व्यसनापासून मुक्त करणारे आणि व्यसनमुक्तीचे ज्यांना प्रणेते म्हणता येईल असे शेषराव महाराज यांच्या 24व्या पुण्यस्मरणानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करून शृंगारवाडी कळवण येथे पुण्यतिथी साजरी करण्यात आली। विशेष म्हणजे शेषराव महाराज यांचे शिष्य जगनअण्णा पवार यांनी फार मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागामध्ये व्यसनमुक्तीचे कार्य केले। त्यामुळे शेषराव महाराज आणि जगनअण्णा यांची म्हणजे गुरु शिष्य पुण्यतिथी कार्यक्रम एकत्रित साजरा करण्यात आला। शेषराव महाराज यांचे उत्तराधिकारी परमपूज्य संतोष महाराज यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला। शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटनेच्या माध्यमातून शेपूपाडा येथेही दरवर्षी पुण्यतिथी कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो। शृंगारवाडी येथे फलकाचे अनावरण करण्यात आले। संघटनेचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष भगवान खरे यांच्या मदतीने शेपूपाडा शृंगारवाडी ते बुलढाणा येथे गेल्या 11 वर्षापासून पायी दिंडीचे यशस्वी असे आयोजन केले जाते। शेषराव महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त व्यसनमुक्ती चळवळ जागृत राहावी, ग्रामीण भागात प्रचार प्रसार व्हावा यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये व्यसनमुक्ती संघटनेचे मुख्य सचिव कैलास सोनवणे यांनी मार्गदर्शन केले। त्याचप्रमाणे जगनअण्णांचे चिरंजीव सुरेश भाऊ पवार यांनी उपस्थित शिवभक्तांना मार्गदर्शन केले। कार्यक्रमामध्ये व्यसनमुक्ती संघटनेचे श्री भगवान खरे यांना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल ट्रॉफी देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले। कार्यक्रमाच्या वेळी काही मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। त्यामध्ये मला एक तुकोबरा यांचं वाक्य आठवतंय, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे। या न्यायाप्रमाणे आपल्या शेषराव महाराजांनी असंख्य असे व्यसनाधीन माणसं त्यांचा संसार अधोगतीला गेलेला होता आणि त्यांचा संसार चांगल्या मार्गाला लावला। म्हणजे नुसत्या एका कुटुंबातून एका माणसाची व्यसनमुक्ती केली, पूर्ण कुटुंब आनंदित झालं आणि खरोखर आनंद वाटतो। आम्ही हर एक रोज भगवंताच्या नामस्मरणाने जगाला उपदेश करतो, परंतु खरोखर प्रत्येकच लोक व्यसनमुक्त होतात असं नाही। आणि या शेषराव महाराजांचं हे खूप चांगलं कार्य आहे की ते व्यसनातून मुक्त झाले आणि सगळे जी तरुण पिढी आहे आज ते सुद्धा या शेषराव महाराजांचं कार्य अतिशय आनंदाने या ठिकाणी करत आहे। शृंगारवाडीला गेले 5 वर्ष शेषराव महाराजांचं हे कार्य उल्लेखनीय आहे। आनंद वाटतो की आमच्या या आदिवासी पट्ट्यामध्ये हा एवढा मोठा आनंदाचा उत्सव आम्ही सुद्धा त्यामध्ये आवडीने सहभाग घेतो। वेळ काढून अशा या व्यसनमुक्तीच्या कार्यामध्ये आम्ही आवर्जून सहभाग घेतो। धन्यवाद। हरिभक्तपरायण पुंडलिक महाराज। परमपूज्य शेषराव महाराजांचं कार्य जेवढं जोमाने चालू आहे, जेव्हा पूर्वी चालू होतं, जेव्हा बाबा असताना जे चालू होतं ते आजही तशा प्रकारे साधकांनी चालू ठेवलेलं आहे। प्रत्येक गावात असे व्यसनमुक्तीवर कार्यक्रम होत राहतात। आता आमच्याकडं जे कार्य आलेलं आहे शृंगारवाडी ग्रामस्थांच्या वतीने 4 वर्षापासून हा कार्यक्रम आम्ही आदराने करतोय। सद्गुरू भजनानंद महाराज प्रतिष्ठान श्री क्षेत्र जांभले यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम सलग 4था वर्ष आम्ही इथं साजरा करतोय। व्यसनमुक्त समाजाची संकल्पना राबवण्यासाठी श्री कैलासजी सोनवणे असतील, खरे साहेब असतील, तसेच शेषरावजी महाराज, संतोष महाराज, तसेच जगनअण्णा पवार यांच्यावर प्रेम करणारे असंख्य शिवभक्त जो गोतावळा त्यांनी जमवलेला होता। शेवटीपर्यंत अण्णांनी देखील व्यसनमुक्त समाज कसा होईल, शेषराव महाराजांची जी संकल्पना होती व्यसनमुक्ती समाजाची, ती संकल्पना राबवण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न केला। या भागातून व्यसनमुक्ती दिंडीचं आयोजन होत होतं। शिरपूरपर्यंत व्यसनमुक्तीचा जागर करत या व्यसनमुक्तीच्या दिंड्या भागात थांबून व्यसनमुक्तीचा जागर करत होत्या। असो हा व्यसनमुक्तीचा कार्यक्रम माझ्या हिशोबाने अण्णांना कमी पडले दिवस आणि त्यांचं या जगातून जाणं झालं, परंतु त्यांच्यानंतर देखील अण्णांचे सहकारी असतील, खरे साहेब असतील, कैलासजी सोनवणे असतील, तसेच जीवाभावाचे या भागातील शिवभक्त असतील, त्यांनी हा जागर चालूच ठेवलेला आहे। माझी सर्व शिवभक्तांना विनंती आहे
कमीत कमी आपल्या हातून आपण जसे व्यसनमुक्त झालेले आहोत, कमीत कमी आपल्या हातून एक मनुष्य व्यसनमुक्त मनुष्य करावा, त्याचं मोठ्या प्रमाणात पुण्य आपल्याला मिळेल. कोणी दानातून पुण्य मिळवतं, कोणी कन्यादानातून मिळवतं. मी तर म्हणतो व्यसनमुक्त एक व्यक्ती करून तुम्ही जे पुण्य मिळवाल ते खूप मोठं आहे. त्या पुण्याचे आम्ही देखील धनी आहोत. अण्णांनी शेवटच्या श्वासापर्यंत जे व्यसनमुक्त समाज घडवण्याचे प्रयत्न केले, आज आम्हाला त्या व्यसनमुक्त केलेल्या पुण्यातून आम्ही काय होतो, काय झालो हे आम्हाला कळतंय. तरी माझी सर्वांना विनंती आहे, व्यसनमुक्तीचे काम करताना तन मन धनाने काम करून आपल्या हातून एक तरी व्यक्ती कळकळीने व्यसनमुक्त करावा. तसेच शृंगारवाडी तसेच परिसरातील ग्रामस्थांनी हा जो कार्यक्रम ठेवला, आयोजित केला, त्यांना मी धन्यवाद देतो. गुरु ते मन कुल देवता, तुझ कुलकर्मी पूजिता, तू सर्वता सर्व आहे. व्यसन मुक्तीचे देवदूत महान शिवभक्त परमपूजनीय शेषरावजी महाराज यांना कोटी कोटी प्रणाम करतो. संस्थांचे उत्तराधिकारी संतोषजी महाराज शेळके यांना नमन करतो. आणि आज या शृंगारवाडीमध्ये परमपूजनीय शेषरावजी महाराज यांच्या 24व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आणि आमचे गुरुबंधू तुम्हा सर्वांचे परिचयाचे आणि व्यसनमुक्ती संघटनेचे राज्य अध्यक्ष, त्यांना मी स्वर्गीय म्हणणार नाही, ते आमच्यातच आज आहेत, असे जगनांना पवार यांची सुद्धा या ठिकाणी पुण्यतिथी या शृंगारवाडीमध्ये आज साजरी होत आहे. आज या ठिकाणी शेषरावजी महाराज गुरु आणि जगनांना शिष्य हा असा पहिलाच काळ या ठिकाणी आहे की गुरु आणि शिष्य यांची पुण्यतिथी या ठिकाणी एकत्र साजरी होत आहे. या कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी थोडासा परिहार या ठिकाणी देण्याचे गरजेचं आहे. या ठिकाणी त्यांच्या समवेत पुन्हा एकदा अजून एक व्यक्ती ज्यांची संघटनेमध्ये नेहमी तळमळ असते, असे भगवानजी खरे यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल या कार्यक्रमामध्ये त्यांचाही सन्मान. हे तिघही कार्यक्रम या ठिकाणी एकत्र आले. आणि सर्वात जास्त कौतुक मला असं वाटतं की छोट्याशा गावामध्ये एवढ्या महान लोकांचा कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी ठेवला. याबद्दल मी संघटनेच्या वतीनं सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो, धन्यवाद देतो. आज या शृंगारवाडीमध्ये तब्बल 12 वर्षानंतर एक तप ज्याला म्हणतो आपण, त्या तपाची पूर्तता या ठिकाणी पुन्हा एकदा झाली. शृंगारवाडीची पहिली शाखा जगनांना पवार आमच्या संघटनेचे राज्य अध्यक्ष आणि मी राज्य सचिव, आमचे सर्व कळवण तालुक्यातील शिवभक्त पदाधिकारी संघटनेचे आम्ही सर्व मिळून या ठिकाणी या गावाला 13 मे 2012 रोजी या नामफलकाचं उद्घाटन केलेलं होतं. त्याला आता तब्बल 12 वर्षे झाले. अजून तुमची 12 वर्ष या गोष्टी तुम्ही आजपर्यंत टिकून ठेवल्या, त्याच्याबद्दल पुन्हा एकदा आपण परमपूजनीय शेषरावजी महाराज यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवूया. आज या ठिकाणी दोन लोकांचा परिचय देणं जरी गरजेचं नसलं तरी आपल्याला त्याचा नामोल्लेख करणं अतिशय गरजेचं आहे. पहिला जीवन परिचय, या ठिकाणी ज्यांनी आपले संसार सुखी केले, लाखो लोकांची दारू सोडवली, लोकांच्या दुःखामध्ये सुखाचा श्वास टाकला, असे आमचे परमपूजनीय शेषरावजी महाराज यांचा जन्म 30 नोव्हेंबर 1952 रोजी शिरपूर या गावी झाला. परमपूजनीय शेषरावजी महाराज
यांच्या आईचं नाव गयाबाई, वडिलांचं नाव धोंडीबा. परमपूजनीय शेषरावजी महाराजांचं शिक्षण BSc इलेक्ट्रिकल असं झालेलं होतं. परमपूजनीय शेषरावजी महाराज 16 मार्च 1974 रोजी त्यांचा विवाह झाला. त्यांच्या पत्नीचं नाव सुमनबाई असं होतं. परमपूजनीय शेषरावजी महाराज यांना 4 मुलं होते, शिला, सुदोषणा, संतोष आणि विजय. परमपूजनीय शेषरावजी महाराज हे इंडियन आर्मीमध्ये सैनिक होते. सैन्य दलात त्यांनी चक्क 15 वर्षे आपली सर्व्हिस केली, देशाची सेवा केली आणि 30 मार्च 1987 रोजी परमपूजनीय शेषरावजी महाराज हे सेवेतून निवृत्त झाले. आणि त्यांनी व्यसनमुक्तीच्या कार्याची सुरुवात सन 1993 पासून सुरुवात केली आणि 1996 मध्ये त्यांनी गायत्री माता मंदिर, ब्रह्मदेव मंदिर, आंबरेश्वर मंदिर, निळकंठेश्वर मंदिर उभारून या व्यसनमुक्तीचा धाम शिरपूर गावामध्ये निर्माण केला. आजही आपण बघतो आहोत, गेल्या 93 सालापासून परमपूजनीय शेषरावजी महाराज यांचा दर शुक्रवारी हा कार्यक्रम त्या ठिकाणी व्यसनमुक्तीचा चालू असतो. परमपूजनीय शेषरावजी महाराज यांनी 9 वर्षे हे पवित्र कार्य केलं आणि या कार्याची दखल घेऊन सन 1999 मध्ये महाराष्ट्र शासनाने त्यांना एक पुरस्कार देऊन त्यांचा गुणगौरव केला. असे राष्ट्रहिताचे कार्य करता करता 7 ऑक्टोबर 2001 रोजी परमपूजनीय शेषरावजी महाराज व्यसनमुक्तीचा राजा या जगातून निघून गेला, पण त्यांचे कार्य आजही चालू आहे. याच्यानंतर त्या कार्याची पूर्तता आजही त्यांचे उत्तराधिकारी संतोषजी महाराज शेळके करीत आहेत. अशा महामानवाला माझा मानाचा मुजरा. आज या ठिकाणी व्यसनमुक्तीचा दुसरा राजा नाशिक जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये ज्यांनी आपलं नाव रोशन केलं, दारुड्याच्या संसारामध्ये सुख टाकून तन मन धनानं ज्यांनी या राज्याची सेवा केली, दारुड्याची सेवा केली, असे आमचे व्यसनमुक्ती संघटनेचे कैलासवासी जगनअण्णा पवार. जगनअण्णा पवार यांचा जन्म 22 मे 1955 रोजी मालेगाव तालुक्यातील एका छोट्याशा वराणे गावामध्ये झाला. आणि जगनअण्णा पवार यांच्या वडिलांचं नाव राजाराम लाला पवार, आईचं नाव केदाबाई, भाऊ दिगंबर हिरादादा, त्याचप्रमाणे पत्नी विवाताई. परमपूज्य शेषराव महाराज आणि जगनअण्णा पवार यांच्या संयुक्त पुण्यस्मरणानिमित्त भागाभागातून, तालुक्यातून, देवळा, सटाणा, कळवण, मालेगाव आणि भागाभागातून आलेले सर्व शिवभक्त या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार. या ठिकाणी संघटनेचे अध्यक्ष खरे साहेब आणि सुरेश भाऊ हे या कार्यक्रमासाठी सकाळपासून आपल्या उपस्थितीची वाट बघत आपला अमूल्य वेळ या ठिकाणी त्यांनी खर्च करून पूर्ण दिवसभर आपल्यासाठी थांबून राहिले, जेणेकरून आपल्या साक्षीनं या कार्यक्रमाची सांगता किंवा सुरुवात करायची होती. त्यांनी दिवसभराची पर्वा न करता, वेळेची पर्वा न करता आपला अमूल्य वेळ या कार्यक्रमासाठी दिला. आणि या कार्यक्रमाप्रसंगी त्यांनी अध्यक्ष भाषण अतिशय सुंदर आपलं व्याख्यान या ठिकाणी शेषराव महाराजांबद्दल, जगनअण्णा पवार यांच्याबद्दल त्यांनी केलेल्या कार्याची दखल आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. आणि निश्चितच आपण त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून, परमपूज्य शेषराव महाराज यांच्या शब्दावर विश्वास ठेवून भावी वाटचाल सुख समृद्ध आणि सुखाने कशी करता येईल यासाठीचं सुंदर असं मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे. त्याबद्दल मी शृंगारवाडी आणि परमपूज्य शेषराव महाराज संघटना, शेपूपाडा असेल, शृंगारवाडी असेल, गावकरी मंडळी शृंगारवाडी, तसेच भजनानंद प्रतिष्ठान दामले अग्रट साधक मंडळी, श्री क्षेत्र सराड साधक मंडळी यांच्या वतीनं आणि गावकऱ्यांच्या वतीनं सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला देवळा तालुका अध्यक्ष संजय वासुदेव, सचिव रमेश पाचपिंडे, मालेगाव तालुका अध्यक्ष विनोद शेंडगे, कैलास मानशी, पुंडलिक महाराज, चिंतामण गायकवाड, मोतीराम गायकवाड, शृंगारवाडी येथील ग्रामस्थ आणि शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.